केज येथील तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। हा केवळ एक अपघात आहे की त्यामागे काही काळबेर आहे? म्हणजेच हा घातपात तर नाही ना, अशी शंका आता जनमानसांतून आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडून उपस्थित केली जाते। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निपक्ष चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू एका रस्ते अपघातात झाल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र सेलू आंबा टोल नाक्यावरून गाडी गेलेली वेळ आहे 8:30 वाजता। अपघात 12 वाजण्याच्या सुमारास झाला असे सांगितले जाते। मग 8:30 ते 12 या दरम्यान यांच्या सोबत कोण कोण होतं यांचा तपास करणं फार महत्त्वाचं आहे। वेळ, ठिकाण आणि एकूणच परिस्थिती पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे काही गौड बंगाल तर नाही ना, अशी चर्चा सध्या सुरू आहे। या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी असे वाटणाऱ्या घटकांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत। अपघात नेमकं झाला आणि त्यावेळी कोणती परिस्थिती होती? तहसीलदार म्हणून काम करताना त्यांनी अनेक कडक निर्णय घेतले होते, त्यातून कोणाचे हितसंबंध तर दुखावले गेले नव्हते ना? या घटनेचा तपास कोणत्याही दबावाशिवाय व्हावा, जेणेकरून सत्य समोर येईल। दिवसभर अंबाजोगाई शहरात कोणासोबत होते? सेलू आंबा टोल नाका 8:30 ते अपघात स्थळ 12 वाजता या 3 ते 4 तास कुठे होते? सोबत कोण होतं? त्यांचा मोबाईल, पैसे, लॅपटॉप कुठे आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे। राकेश गिड्डे यांच्या निधनाने महसूल विभागात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार सुन्न झालाय। हा केवळ योगायोग नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सरकारने याची CID किंवा विशेष पथकाद्वारे चौकशी करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।